फोटो काढले त्यांनी, त्यांना शांत केले, एका परत जागे बसवले. गोगलचा काळ पळता नाही दिसत. मी काय शिव्या देते तुम्हाला. दादा म्हणते सूर्यकांतीत सूर्यकांतीत. शुद्ध मराठी एकदम असं अशी पण उद्या नाकात बोलू नका तुम्ही. रिअल आहे एडिट आहे अशी द्या आणि अशी बोलू नाही शकत मी. हाय गाईज, वेलकम टू बॅक टू द माय चॅनल. तर आता दुपारच्या 4 वाजलेत आहे. तर आमचा प्लॅन असाच ठरला आहे की गोराई बीचला जाऊया इथंच. तर हे अजून तयारीत आलेली आहे, कामाचा मेकअप चाललाय. आणि दिदी अजून तयार नाही आणि तायडी पण तयार नाही यायचं, घरी बसायचं म्हणायचं. मला सिरीज बघायची होती, फिरणं नाही चालायचं. तर आता आम्ही तयार होतोय आणि तयार होऊन लगेच आम्ही जाईन गोराई बीचला. का नाही, हे आत्ताशी उठले नाहीये, मी झोपलेच नव्हते. तू झोपला होतास. सर चला. तर चला आता काहीच माझं तयार, मी तर तयार झालोय आता. आता ही तयार होती ते अजून, यांची तयारी चालली अजून. बघू आता काय कोण कोण कशी कशी तयारी चालली यांची, बघू आपण आता. चाललंय लग्न तोंडाला यायला लावणं. का मम्मी पण तयार आहे का? मम्मी तुम्ही तयार येऊ ना सगळं टापटीप मध्ये? मम्मी तयार येते एकदम परफेक्ट मध्ये. आता बाकी काय आम्ही दोघं तयारी. आता ह्यांचं चाललंय अजून, ते तोंडाला हे लावायचं ते लावायचं. मग निघीन आता 5-10 मिनिटात आम्ही आता जातोय. अजून ते आता ते दादा स्किन केअर करतोय. दादा सनस्क्रीम आहे, बीचवर जायचंय ना. दादाला पुरं दिसायचं. काय घेत ना तिकडे. आता निघूया आपण. लेट्स गो. हे आमचं दुसरं घर. गाडीची चावी घेतोय तिथनं आम्ही. मग आम्ही आता जाईन, गाडीची चावी घेतो पहिलं. फास्ट आहे. काय मध्ये नाही जा, मी नाही मध्ये, मी नाही. नाही मी नाही जाणार. गाडी जरा चांगली लाव, झोपीला अशी नको लाव. काय धरतीला आपल्याला बाबा काय 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 मला पोलीचे वेलंकी बीचला, गोराई बीचला कॅन्सल झाला. आता वेलंकी बीचला आलोय. सनसेट होईल आता, पण ऊन लय खतरनाक आहे. सूर्याचा प्रकाश लय खतरनाक पडतोय. हवा बघ की कसली मस्त आहे ना. अरे मागणं दिसतंय ना कसलं हे मागचं व्ह्यू बघू शकतो. कसला दिसतोय खतरनाक एकदम. का नाही एकदम खतरनाक दिसतोय का नाही. आता हे खाते लेस वगैरे आत्ताच घेतले ते. काय ते व्ह्यू काय म्हणतोय तायडे? हा मच्छी जरा प्लीज कोणी येऊ नका. चालेल. माशांचा वास येतो. नाही आय गेस त्या साईडला जायला पाहिजे होतं. त्या साईडला जायला हवं होतं. म्हणजे मासे बिसे नसतील ओढ्यात ना तिकडे त्या साईडला. तिकडे जाऊ तिकडे. हा मम्मी काय व्ह्यूचं काय म्हणताय? व्ह्यू चांगला आहे. हा अरे नको यार, पण दगड बसून आलो. मग काय जातो आम्ही फोटो वगैरे काढून मस्त. वा आहे की जागा वाटी जायला. उतरू शकतो की दादा आपण? तुम्हाला पण येईल. भाई व्ह्यू बुक कसला खतरनाक येतोय. एक नंबर व्ह्यू येतोय. सनसेट पण व्हायला आलाय ना, त्यामुळे फोटो वगैरे इथं काढून पडदिशी घेऊ आपण. मस्त येते व्ह्यू. काय नाही दादा?
खतरनाक व्ह्यू आहे तिथनं, म्हणजे एक नंबर आहे. आहे समुद्र इथं मध्ये मध्ये नाही, इथं मासेमारी खूप होते इथं, त्यामुळे नुसतं माशाचेच वास येते. तिथं वास येतात, त्या जागेला वास येत होता खूप. हे काय आहे दादे? अरे ही काय इकडे आलो तिकडे हा? हे दगड असं वाटतं बुरशी लागली दगडला, तेव्हा खाली दगड आहे. मग तेच मी म्हणलं काय आहे. खतरनाक आहे का, म्हणजे व्ह्यू पण खतरनाक आहे आणि वारे वेळ पण मस्त येते इथं. साईडला असं बीच सारखं आहे की पाण्यामध्ये जाऊ शकतो. तिकडे बघतो उभं राहून आपण बसू शकतो याच्यावर. आता इथे यांचे फोटो शूट सुरू चाललंय. दादा बोलतोय फोटो चांगले आलेत. ओम बोलतोय मी दिसते तरी का. तर त्या दिसत नाही, ते उजेड येतोय ना त्यामुळे ना अरे असं फोटो आहे ना. येतोय ना त्यामुळे ना चेहरा दिसत नाही का नाही फोटो काढताना. अपोजिट असतं फर्स्ट ऑफ ऑल ही शर्ट ना राजाचे म्हणून सगळं वाटते जरा, बाकी काय नाही का नाही. ते भारी वाटते, ठीक आहे एकदम परफेक्ट. आता फोटोशूट करतोय आणि फोटोशूट करतोय, नंतर आम्ही तिकडे जायचं. मग मी तिकडे उतरलं की खाली उतरलं कुठलं हळूहळू मम्मी खाली उतरले त्या मम्मीला दाखव. प्रयत्न करून मग तुझ्या या बीचच्या बद्दल मला काही नवीन नाही माझ्यासाठी. हा दाद्या बहुतेक 7-8 वेळा तर या बीचला आलाय. दाद्याचा एक्सपिरियन्स सांगतोय. हा दादा सांगत नाही तो कोणासोबत आलाय, सो प्लीज समजून जा. मित्रांसोबत मला पण दिली दादाले चांगलीच एक्सपिरियन्स. दादा तिथं गाडी पण चालवते वाटतं, गोल गोल फिरवणार आहेत वाटतं त्याच्या बीचला. बीच आहे पण घोडा वगैरे काय नाही रे, घोडा वगैरे पाहिजे त्या तिकडे आहेत का? गोरायला होय, म्हणजे पागळीने गोरायला जायचं ते चालू गोरायला ट्रॅफिक नाही पडत. थोडा वेळ रिलॅक्स बसतो आम्ही तर सगळेजण. काय नाही ते ऊन आहे काय बसायचं. चला काय नाही काय ऊन आहे, ऊन लागते वे बस. दादा बोल काय तर मस्त आहे यार, किती ऊन आहे. एवढ्या उन्हात येऊन का बसायचंय लोकांना. लोक बघा तिकडे मुलांचा ग्रुप आहे, ते गाणे बघा, त्यांचं गाणं ऐका. मस्त आहे तिथं. मम्मी आता स्ट्रगल करून कुठनं तरी आले बघा, लांबनं आले, प्रवास करत पण आले. मम्मीनं खूप स्ट्रगल. खतरनाकच व्ह्यू येते, मस्त येते रे का. मम्मी स्ट्रगल करून आले तर इथं. मला ऊन लागतंय यार, माझं डोकं ऊन लागते पण इथं खतरनाक आहे. ऊन लागतंय की पण व्ह्यू खतरनाक आहे. होईल. आता सनसेट होण्याचीच आम्ही वाट बघतोय. सनसेट होण्याचीच आम्ही वाट बघतोय. मम्मीनं गॉगल काढलाय, आपल्या खिशातनं मस्तपैकी गॉगल काढलाय आणि शायनिंग मारायला थोडीशी. ऊन येते म्हणून पण मम्मीची स्टाईल काय जाणार झाले खतरनाक मध्ये. हा काय नाही शायनिंग मारायला झालं, फोटो काढायला संपला विषय. मस्तपैकी आपला कुठेतरी लपवला होता, मस्तपैकी खिशातनं काढला, गपचुपीत घातलाय गॉगल. आणि तो दिदीने घातलाय आता तो गॉगल. काय नाही मला बस माझं ऊन लागतंय, डोकं दुखते माझं. ते मम्मीला ते गॉगल, मम्मी भारी वाटते गॉगल पण. तर काय जे मस्त प्लेस आहे बसायसाठी निवांत. आता सनसेट होईल थोड्या वेळात, अर्ध्या तासात सनसेट खाली होईल. टायमिंग नाही माहिती आपल्याला, होईल 5 वाजता. काय एवढा उन्हात आलो आपण. आमची जरा आमचं बस किती ऊन आहे. मम्मी काय म्हणताय बीच बद्दल, कसं वाटतंय? आणि आता नाही ना वाजते तिथं पुढे आलं. फोटो वाटव. मस्त व्ह्यू येते, मस्त व्ह्यू भारी. सनकिस म्हणजे असं मोबाईल जवळ घेतला ना अशा उन्हाच्या इथं तर ना डोळ्यातनं पाणी येतंय. आणि त्यांना पोरं पोहती पण आणि खेळते ते पण पाण्याच्या या बाजूला असा बीच आहे आणि इथं बसायचा स्पॉट आहे. हा ह्यांचं तिघांचं चाललंय फोटोशूट. मम्मी कोण आला इथे येऊ नका यार, ज्यांना ऊन लागतो, ज्यांना ऊन आवडत नाही आणि जे लोक टॅन होतात, काळ्या माणसांसाठी हा स्पॉट नाहीये. किती ऊन लागतंय. जिथं जाय ना तिथं तिची हीच नाटकी असते, तर ऊन लागते, हे होतंय ते होतंय, नुसती फक्त कारण देते, बाकी काय नाही. एन्जॉय करायला शिका, कुठं पण जावा पण
फिरत फिरत राहा काय नाही? मला घरी बसवलं काय ना आयुष्यभर. हो तिला नुसतं टीव्ही समोर बसायचंय बाकी काय नाही. प्रत्येक ठिकाणी कारण दिले तर काय होणार का नाही. प्रत्येक ठिकाणी होतेच की काहीतरी माझ्यासारखं यांचं डोकं दुखत असतं ना की कळलं असतं. काय नाही लाईफ मध्ये नुसतं फिरा काय नाही एन्जॉय. तुमचं डोकं नाही दुखत या आहे तुझं. हे भाऊ तिथं व्हिडिओ गोटी गोटी बोटी. दादा फोन. मम्मीने पुन्हा एकदा त्यांचा हत्यार काढलंय मस्तपैकी वावर घातलाय. मम्मी हाय करा. हाय गाईज असं बोला जोरात. मम्मी घरी कसं बोलायचा. कॅमेऱ्याच्या समोर तुम्हाला वाटत असेल एवढा आवाज कमी आवाज असेल पण असं काय नाही. पडद्याच्या मागचं काय असतं ना ते फक्त माहिती आहे आम्हालाच. आणि त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागे एक मोठं पाठीमागे काय काय शब्द एक मतलब काय व्हिडिओच्या माग काय काय शब्द शब्दकोश एक काय बोलतो त्याला सुंदर शब्द असे. मम्मीचा तुम्ही ह्या दोघींच्या चेहरा बोळा करते पण या व्हिडिओच्या मागे ना व्हिडिओ बंद केला ना की ना तुम्ही यांचे काय पण बोलत नाही. वय तायडे काय सांग तायडीला अजून ते शब्द आठवला नाही काहीच. पण मी पण का मी जे आहे ते आहे. मी काय असं काय नाही. मी काय शिव्या देते तुम्हाला. दाद्याला आता थोड्या वेळाने उलटी आली असती आता दीदीचा हे शब्द ऐकून. मला पण ऐकायचं काय नाही दाद्या. मी सिरियसली मी आहे तशीच आहे. होय दाद्या काय नाहीये ती शिवी देते तुला. नाही खोटं बोल. ही जाम खोटारडी लोक आहेत. मला शिवाय नाहीये. तायडीला अजून शब्द आठवला नाही त्यासाठी शब्द काय तो मी मम्मीसाठी सांगते माझ्यासाठी नाही. अंजू माझ्यासाठी पण यासाठी नाही. तर काहीच मस्त पैकी फिरा आणि खतरनाक तिथे दोन काय ते दाद्या होय दाद्या ते दोन नाही हे जे दोन दिसतात ना पिलर ते काय काढू शकता आता. ऊन गेले शायनिंग संपले नाही. शायनिंग जोपर्यंत संपत आहे हा उठरा. स्पेशली गॉगल आणलाय फोटो काढायसाठी आणि उठत पण नाहीत की फोटो काढायला. मम्मीला उत्सुकता आहे. मम्मीला खूप उत्सुकता आहे फोटो काढायची पण यांचं हे उठत नाहीत ना म्हणून. पण आता मम्मी उठलीच आहे. आता पोज देत फोटो काढतीत आहे मस्त बाय. फोटो शूटिंग चाललंय परत यांचं आता. दीदी त्यांना पोज शिकवणार आणि मम्मी फोटो काढणार. ती पोज बघा आता दीदीने शिकवली ही पोज. दोन बोट मध्ये ठेवायचे आणि केस सोडायची तर दीदीने ही पोज सांगितली मम्मीला. मला काही काम नॉर्मल राहणार काढ ना फोटो बघ. मी ते बोलते ते मुलीला फोटो. हे तायडीचा मोबाईल घे. एक जरा चांगला बर्थडेला ना बर्थडे साठीच फोटो हा टाकलं नाही तरी चालेल. मी कुठं नाही आता. व्हॉट्स अ जोक. आता काळ येतं तर काळच येणार की. रेखा बंबी आता बसली ते आपल्या मस्त आहे की. त्यांचं दोन फोटो काढले त्यांनी. त्यांना शांत केले. एका परत जागे बसवले. गॉगलचा काय फायदा नाही दिसत. गॉगल तर घेऊन आले ते पण गॉगलचा काय फायदा दिसत नाही. दोन फोटो काढले आणि परत बसवले त्यांना त्यांच्या जागेवर. सनसेट काहीच बघा सनसेट व्हायला आले आता तरी पण अजून नाही थोडं वरच आहे. मम्मी खुश होते का. विचार करूनच खुश होते. मम्मीला कोपऱ्यात बसवले पण खुश होते. मम्मी किती पाहिजे बराबर मम्मीने पॉइंट आउट केले. मम्मीच्या डोक्यात विचार आहे ते खूप सध्या. मम्मी इथं पाण्यांना बघून बाबांनी पण कधी दाखवलं नाही आम्ही. बाबा तुला कशाला दाखवतील काय पण. मम्मी बाबा ये बाबांनाच माहित नसेल.
त्याची पोच कशी होती दादा सांग त्याची पोच त्यांची पोज आधी अशी होती मला वाटलं की ते ना नदीच्या पाया बिया पडलं की नंतर त्यांनी असं केलं ना दादा म्हणते सूर्य खाती ते सूर्य खाती ते करतात की हे? त्याच्यामध्ये नदीला आधी अशी करायची काय कशी बघ ना त्याच्यात मोबाईल कोणते reels माझा काय मोबाईल तिकडे ठेवली ना गाडीत. कोणती रील्स करायची तुम्हाला कुठली पण अशी रॅन्डम हा आणि गाणं टाकायचं त्याच्यात होय कोणतं कुठलं पण सांगा की मग कोणती बनवायची नाही ना माझ्या लक्षात येईल गरज आहे. माझं फोन घ्या. शायनिंग नाही गाणं पण हा का आणि तुझं ठीक आहे. चला चला काय जाते इथं जरा वेळ बसलो फोटो वगैरे काढले तर आता आम्ही तिकडे त्या बीचच्या तिकडे चाललोय तर जरासं पाण्याच्या कमी म्हणते की थोडंसं पाण्याचं जरासं जाऊ हा काय काय नाही का जरा नीट चला आणि हो जरा नीटच चला खाली पण बघा पाय सटकत नाही पण दगड असं येते वेगवेगळे येते जरा हे दगडांना काय पडले ना ते नको यूज पुरी शाबाश ह्या दोघी अजून मागे येतात गाईस तर आता आम्ही आलो बीचवर बीचवर अख्खा मोकळा आहे एवढं काय बीचवर पब्लिक नाही बीचवर एवढं काय पब्लिक नाही मोकळा आहे बीच तसा निवांत काय नाही बीच मोकळा आहे अशी गर्दी बिर्दी काय नाही गाणं बघ तिथं चालू. इथं गाणं तिकडे गाणं होतं थोडीशी गाणं पाचा पण आहे. शंख बघ शंख. इतक्या पाणी येत राहते चला काय आम्ही आता जातो पाण्यात मस्तपैकी त्या दोघी तिथे मागणं चालते तर वा वा थंड पाणी आहे, मस्त थंड पाणी आहे आता थंड पाणी आहे गायच आणि तुम्ही व्ह्यू पण बघू शकता सूर्य असा सनसेट होण्यात आलाय आता वाव पण थंड पाणी आहे मस्त पाणी कसं आहे थंड आहे भारी वाटतं यार तू पॅक तर घे पाणी थंड आहे ना मम्मी भारी वाटते ना मस्त वाटते थोडं इकडून त्या बाजूला आम्ही चालून वरनं इथनं खाली आलो ते एवढं चालून आलो पण वरती ठेवा एवढं चालणं कारण का पाणी खूप भारी वाटते म्हणजे थंड वाटते पायाला एकदम फील भारी होते हा काय दादा लगेच बुक आवाज बुकी कसा चेंज होतो जसं कॅमेरा चालू झाला ना आवाजामध्ये याच्या टोन मध्ये खूप म्हणजे खूप बदल होतोय काय नाही तायडे तुझं काय म्हणते या दोघींच्या माझा कधी चेंज झाला हा शुद्ध मराठी एकदम असं मराठी नाही येत. अशी पण आमची शुद्ध अशी बोलते. आहे मराठी. अरे अरे अच्छा हमको सिखा रिया है उद्या नाकात बोलू नका तुम्ही दोघी पण मी ही पण नाकात बोलले मी कधी नाकात बोलले या मम्मी? बोलते. काय नाही मम्मी खरं आहे का नाही Shut up. दादा माझा व्हिडिओ खरे दादा प्लीज इकडे सांग तू हा आता वाढलं ते म्हणतो पाणी मारतो पाणी वाढते हो पाणी वाढते मम्मी जरा मागे ये ना तर जाल बघ चल बाबा पडलो होतो ए, दादा इथून व्हिडिओ काय नाही मला पाडू नको असं. पळत करायचं कसा अरे बापरे छोटं बदक वाटतंय सी मॅडम मंद बदक हा दोन्ही दादा कसं काढलेलं आहे ना बिहाइंड द सीन्स या दोघींना खूप म्हणजे खूप ऍक्टिंग या म्हणते आणि मी काय ऍक्टिंग करते का मी रिअल आहे एडिटीज आहे कॅमेऱ्याच्या पुढे मम्मीला उलटी येत आहे आता दोघी जावा ऍक्टिंग वाढवण्या तिथं जावा ते दगडा उभं राहा कॅमेरा बरोबर 1 टू 2 कॅमेरा कॅमेरा ऑन आहे कॅमेरा ऑन आहे स्माइल बघ मी तर अशी
आता रे तुझ्या काढ अशी जाऊ द्या आणि अशी जाऊ दे, बोलू नाही शकत मी. आता पण बोलू शकत आहे कॅमेऱ्याच्या मागे त्या दोघींचं. सनसेट व्हायला आलाय गाईच. वाईट दिवस हा अरे 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 मम्मी कुणावर आलेला मम्मी कुणावर आलेला फोटो दाखवू का? गाय जाता आम्ही चप्पल काढली होती ना तिथे ना पहिल्यांदा पाणी नव्हतं का नाही. पहिल्यांदा तिथं पाणी नव्हतं आणि आता ना पाणी वाढलंय का. पाण्याचा वेग पण वाढलाय बघू शकतो. पाण्याचा वेग पण वाढलाय. चपल्यांच्या इथं पाणी आले आता. कसं आवाज बघा. चला ना, भूक लागली वड्या खायला. मी जेवले नाही यार. चल हा मग चल ना यार. काय इथं चावतंय दादा पाणी. तर गाय जात आम्ही फक्त सनसेटचा व्ह्यू बघण्यासाठी जरा जवळ बघण्यासाठी आम्ही जातोय पुढे जरासं. पण पाणी वाढल्यामुळे ना आम्ही लय पुढे जाणार नाही. आणि खरंच संध्याकाळचं ना पाणी ना वाढतं. पाणी बीचच्या दिशेने पाणी भरपूर येतं इकडं. बघा फायनली सनसेट झालाय. चांगले आहेत की चांगलीच. हो आणि ही जी लोक बसलेत ना इथं त्यांना परत इकडे येण्याची शक्यता कमी आहे. कारण का ना जाताना पाणी वाढ दिसत होती. आता ना पाणी वाढल्यामुळे ना त्यांना येऊ शकणार नाहीत असं वाटतंय. बघ दादा तू वरनं पण पाणी आलंय. वरनं पण पाणी आलं याच्यावर. आता येणार कुठनं ती पण. मला पण आणि ती हे पण आहे का गारू. आता बघू त्यांना तिथनं येता येतंय का. आता माती आहे का इथं. हा इथं माती ती निघाली ते तिथनं. आपण बघू कशी येते. हो बघू कसे येते. लांब जात जाऊ नका. पाण्याचा वेग कधी पण पाणी वाढू शकतं. बघा आता त्यांना येताना खूप तकलीफ होती त्यांच्या. काय गाय जाता आम्ही निघालो घरी. तिकडनं आलो आता गाडी घेतो आणि मग चाललो आम्ही घरी. आता तिथेच थांबली होती काय चला हे चला. काय नाही एक जाऊ पहिले घरी पोहोचलो आज मी घरी. आता काय झोपत येत आहे आपण मॅडम. आता घरी पोहोचलोय. तर काय जाता आम्ही जेवण करतो. तर आजचा ब्लॉग इथं समाप्त होईल. आज आम्ही दिवसभर फिरलो बाहेर मस्तपैकी. तर लेट्स गो. कसा वाटला ब्लॉग तर तो कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग ब्लॉग.